आज लोणावळा येथे एज्युटेक या शिक्षण प्रणालीच्या भारतभर प्रचारासाठी आणि प्रसारासाठी या देशातल्या 6 लाख खेड्यामध्ये प्रत्येक खेड्यातल्या घरात एक ज्ञानाचा सूर्य उगवण्यासाठी ज्या उद्देशाने निलेश नावाच्या ज्ञानेश्वरांनी एज्युटेकची स्थापना केलेली आहे, ज्ञानेश्वराला वय नसतं. वय वाढलं म्हणजे ज्ञान वाढतं असंही काही म्हणता येत नाही, नाहीतर हे प्रशिक्षणच झालं नसतं. आपल्याला आपल्यात असलेल्या माणसाची योग्य वेळी किंमत कळत नाही आणि ज्याला कळते तो माणूस शहाणा असतो. आपण सगळे शहाणे आहात म्हणून इथे आलेला आहात. ही योद्ध्यांची सभा आहे, ही विद्वानांची सभा आहे, देशात क्रांती घडवणाऱ्या क्रांतीवीरांची सभा आहे, समाज हितैषीची सभा आहे. अत्यंत अल्प वेळामध्ये आदरणीय निलेशजी आपल्या सर्वांच्या सोबत असणार आहेत घड्याळीच्या 5 मिनिटात. योद्धा ग्रुपचे सर्वा माझे परमस्नेही विनायकजी शिरोळे हा योद्धा आहे, हा शूरवीर आहे, हा मित्र आहे, हा नेता आहे, अभ्यासू वक्ता आहे, हा प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहे, उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे. ज्या एका व्यक्तीमुळे आज आपण इथे आहोत त्यांच्यासाठी जर इतक्या कमी टाळ्या वाजल्या असतील जितना दम है उतना दम निकालो. नमस्कार शिरोळे साहेब. आदरणीय CMD साहेब येत आहेत, आलेले आहेत. और जोर से बढ़िया बढ़िया. आइए सर. आन देश की शान देश की, आन देश की शान देश की, देश के हम संतान हैं और एजुटेक से ही है हम, इसीलिए एजुटेक हमारी जान है, एजुटेक हमारी जान है. खौफ नहीं है पराजय का मुझे, खौफ नहीं है पराजय का मुझे, हर अन्याय के साथ लड़ा हूं, आप भी लड़ रहे होंगे. खौफ नहीं है पराजय का मुझे, हर अन्याय के साथ लड़ा हूं और कितना भी मुश्किल दौर आए मैं एजुटेक के साथ खड़ा हूं, मैं एजुटेक के साथ खड़ा हूं. जे मनपूर्वक टाळ्या वाजवत आहेत त्यांना मी मानाचा मुजरा करतो आणि जे वाजवत नाहीत त्यांना श्रद्धांजली वाहतो. म्हणजे ही भौतिक श्रद्धांजली आहे. एज्युटेक ही विद्येची प्रभावी पेरणी आहे.
तुम्ही कालपासून बिझनेस ऐकला, धंदा ऐकला, व्यवसाय ऐकला, गाड्या, घोड्या, बंगला, हे आवश्यक आहे ऐकलं तुम्ही. पण एज्युटेक ज्या कारणासाठी स्थापन झालेलं आहे, एज्युटेक स्थापनेचा उद्देश काय आहे? कारण स्वराज्य कशासाठी स्थापन झालं हे जोपर्यंत मावळ्यांना कळलं नाही तोपर्यंत मावळे महाराजांच्या सोबत आले नाही. आपला महाराज इथे येऊन बसलेला आहे. त्या महाराजांच्या सोबत जर मावळे यायचे असतील तर महाराजांनी का स्थापन केलेलं एज्युटेक हे आपल्याला कळलं पाहिजे. ते सांगण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. महाराज के लिए ही विद्येची प्रभावी पेरणी आहे. ही विद्येची प्रभावी पेरणी आहे. हा ज्ञानाचा उत्सव आहे. ही विद्येची प्रभावी पेरणी आहे. हा ज्ञानाचा उत्सव आहे. स्वप्नपूर्तीचा जागर आणि हा शिक्षण क्रांतीचा महोत्सव आहे. हा शिक्षण क्रांतीचा महोत्सव आहे. या देशात 35 कोटी मुलं आहेत. अमेरिकेची लोकसंख्या यापेक्षा कमी आहे. त्यापेक्षा जास्त या भारत देशामध्ये मुलं आहेत, शिकतायत. त्यातले 23.76% मुलं ट्युशन आणि कोचिंगला जात आहेत आणि उरलेले 75-76% मुलं ट्युशनच्या बाहेर आहेत. आपल्यालाही मुलं बाळ असतील, काही अविवाहित असतील, त्यांनाही होतील त्यांच्या प्रयत्नांनी. या प्रयत्नामध्ये आपण देशात नाही जगात अग्रेसर आहोत. त्यासाठी काही फार मी सुयश चिंतणार नाही तुम्हाला. 40 कोटीवरून 142 कोटी 75 वर्षामध्ये लोकसंख्या नेणाऱ्या या देशातल्या सर्व पालकांना माझा सलाम आहे. त्यांची काळजी कोणी घ्यायची? म्हणून या राज्यामध्ये राज्यघटना आली, समता, बंधुत्व, न्याय आणि स्वातंत्र्याची स्थापना झाली आणि सर्वांना समान न्याय, सर्वांना समान शिक्षण, वन नेशन वन एज्युकेशन ही कल्पना पुढे आली. याच राज्यघटनेची अंमलबजावणी व्हावी, सर्वांना समान न्याय मिळावा. जेव्हा तुम्ही फील्डमध्ये जाऊन प्रेझेंटेशन द्याल, हे प्रेझेंटेशन आहे. विषय समजून घेणं, विषयास हॉलिस्टिकली आपल्याला विषय कळला पाहिजे, हे काय चाललंय. त्यासाठी या उद्देशाने हे एज्युटेकची स्थापना झालेली आहे. यामध्ये विद्यार्थ्याचे काय फायदे आहेत त्याच्यावर मी वेळ 30 मिनिटाचा वेळ आहे. त्यानंतर आदरणीय निलेशजी बोलतील, त्यानंतर कन्क्लुजन होईल. तुम्ही जे अर्ध्या तासाचं प्रेझेंटेशन देणार आहात फील्डमध्ये जाऊन, ते प्रेझेंटेशन आज आपल्या समोर आहे. श्रीमंत राजे शिवरायाच्या एज्युटेकची स्थापना कधी झाली आपल्याला माहिती असेल. श्रीमंत राजे शिवरायाच्या जयंतीचा दिवस निवडला. श्रीमंत राजे शिवरायाच्या जयंतीचा दिवस निवडला. एज्युटेकची करून स्थापना, भारतात इतिहास घडविला, भारतात इतिहास घडवला. यंग अचीवर या पदवीने राजदरबारी मान झाला. यंग अचीवर या पदवीने राजदरबारी मान केला. निलेशजीच्या रूपाने शिक्षणाचा सन्मान झाला, शिक्षणाचा सन्मान झाला. ज्ञानाची ही मशाल घेऊन अज्ञानाशी आम्ही लढूया. ज्ञानाची ही मशाल घेऊन अज्ञानाशी आम्ही लढूया. ध्येय आमुचे शिक्षण क्रांती, शिक्षणाचे शिखर चढूया. ध्येय आमुचे शिक्षण क्रांती, शिक्षणाचे शिखर चढूया. काय वर्णो तुमची वाणी, हे खास तुमच्यासाठी, निलेशजीसाठी. ऐका. काय वर्णो तुमची वाणी, तुम्हा चरणी मस्तक आहे. काय वर्णो तुमची वाणी,
तुम्हा चरणी मस्तक आहे. अरे प्रत्येक विद्यार्थ्याच्या हस्ती एज्युटेकचे पुस्तक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाती एज्युटेकचे पुस्तक आहे. स्त्री शक्तीच्या सन्मानाचा रस्ता तुम्ही रुंद केला. स्त्री शक्तीच्या सन्मानाचा रस्ता तुम्ही रुंद केला. सावित्रीच्या लेकींचाही तुम्ही हौसला बुलंद केला. तुम्ही हौसला बुलंद केला. एकच सावित्री उठली, बाकीच्या सावित्रींना घरी जायचे वेध लागले असते. आप तो अकेले ही चले थे जानिबे मंजिल मगर. आप तो अकेले ही चले थे जानिबे मंजिल मगर. लोग आते गए कारवा बनता गया. लोग आते गए कारवा बनता गया. विद्येचे विराट रूप हे आयुष्य तुमचे चंदन आहे. कोणासोबत आपण काम करतो, व्यक्ती काय, ही विभूती काय, हा नेता काय, हा दृष्टा काय, हा लीडर काय आहे, यांचं विजन काय आहे, यासाठी हे सगळा व्याप आहे. विद्येचे विराट रूप हे आयुष्य तुमचे चंदन आहे. उगवत्या या सूर्याच्या विचारांना वंदन आहे. विचारांना वंदन आहे. हर एक माय माझी अशी वाघीण झाली पाहिजे. अश्विनी, हर एक माय माझी अशी वाघीण झाली पाहिजे. आणि नको तिथे राबण्याऐवजी ती शाळेत गेली पाहिजे. ती शाळेत गेली पाहिजे. हारना तब आवश्यक होता है जब लड़ाई अपनों से हो. घरी भांडण लागल्यावर भांडत बसू नका. सगळ्यांना अनुभव असेल का नाही, आहे का नाही? ज्याच्या घरात अजूनही भांडण झालं नाही त्या महात्म्याने हात वर करा. हारना तब आवश्यक होता है जब लड़ाई अपनों से हो और जीतना तब आवश्यक हो जाता है जब लड़ाई अपने आप से हो. जब लड़ाई अपने आप से हो. निलेशजीनी, विनायकजी, माऊली, आमचे सलीमजी, दळवीजी आणि बाकी अनेक भरपूर आहेत. मी सगळ्यांची नावं घेत बसलो तर वेळ जाईल, पण सगळे प्रिय आहेत आम्हाला. हे जरा 4 मेन पिलर आहेत म्हणून या सुरुवातीला एकदा त्यांच्यासाठी आपल्याला, या चौघांसाठी आपल्याला टाळ्या वाजवायच्या. तुमच्यासाठी लिहिलेली, तुम्हाला समर्पित केलेली, एज्युटेकला समर्पित केलेली ही कविता आता तुमच्या समोर येते आहे. केवळ तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी. मी कविता म्हणतोय, तुम्ही म्हणताय असं ग्रहित धरून ऐका, कानात प्राण देऊन ऐका. मीच माझ्या आयुष्याचे गीत गात आहे. मीच माझ्या आयुष्याचे गीत गात आहे आणि मीच माझ्या दिव्याची अखंड वात आहे. मीच माझ्या दिव्याची अखंड वात आहे. दाटून आभाळ आले, दाटून आभाळ आले ही चाहूल पावसाची. काही लोकांनी नोकऱ्या सोडल्या असं मला विनायकजींनी सांगितलं. दाटून आभाळ आले ही चाहूल पावसाची. अंतरंगी ओसंडून वसंत वाहत आहे आणि मीच माझ्या आयुष्याचे गीत गात आहे. मीच माझ्या दिव्याची प्रचंड वात आहे. आत आग लागली, आत आग लागली, आता जाग आली. आत आग लागली, आता जाग आली. हळूहळू आतून मी उजळून येत आहे. मीच माझ्या आयुष्याचे गीत गात आहे. लावली आग मी दुर्गुणाच्या साम्राज्याला. लावली आग मी दुर्गुणाच्या साम्राज्याला. ही बाहेरची नाही अंदर की बात आहे. ही बाहेरची नाही अंदर की बात आहे. ही ज्ञानाची दिवाळी. आता दिवाळी जवळ आलेली आहे. ही ज्ञानाची दिवाळी, रोज अज्ञान जाळी. ही ज्ञानाची दिवाळी, रोज अज्ञान जाळी. मीच माझ्यावरती आता केली मात आहे
आणि मीच माझ्या आयुष्याचे गीत गात आहे आणि मीच माझ्या दिव्याची प्रचंड वात आहे. हा प्रवास संघर्षाचा करतो पुन्हा नव्याने. हा प्रवास संघर्षाचा करतो पुन्हा नव्याने. जीवनाची खरी खुरी पहाट होत आहे आणि मीच माझ्या आयुष्याचे गीत गात आहे. आपण म्हणतो आता उजाडलं म्हणजे दिसायला लागलं. आता दिसायला लागलं. भरभरून पीक आले अंतरंग तृप्त झाले. भरभरून पीक आले अंतरंग तृप्त झाले. हा माणसांचा मी आता समोर महोत्सव पाहत आहे. या माणसांचा मी समोर आता महोत्सव पाहत आहे. मीच माझी धरती मीच आभाळ होत आहे. मीच माझी धरती मीच आभाळ होत आहे. रोज अंतर्मनाचा मी ठाव घेत आहे. आणि शेवटच्या 2 ओळी ज्याच्यासाठी निलेशजी आपल्याला अर्पण आहेत, यासाठी ही कविता लिहिली. अंधार जाळतो मी, अंधार जाळतो मी, प्रकाश पाळतो मी. अंधार जाळतो मी, प्रकाश पाळतो मी. ही साधी झुळूक नाही, हा झंझावात आहे. ही साधी झुळूक नाही, हा झंझावात आहे. मीच माझ्या आयुष्याचे गीत गात आहे. 1886 साली या जगामध्ये डायरेक्ट सेलिंगची कंपनी स्थापन झालेली आहे. 1886 साली 138 वर्षापूर्वी त्या कंपनीचं नाव आहे एव्हॉन नावाची कंपनी. आणि त्या कंपनीमध्ये सर्वात आधी नेटवर्कर म्हणून जर कोण जोडला गेला असेल तर ती एक महिला आहे आणि तिचे नाव आहे PFV-LB. म्हणून महिलेसाठी टाळ्या पाहिजे आम्हाला. नेटवर्किंग मध्ये पहिल्यांदा जोड़नारी कौन असेल तो महिला, क्योंकि गौरव है देश का, स्वाभिमान है बेटिया. गौरव है देश का, स्वाभिमान है बेटिया. माँ की झलक और पिता की पहचान है बेटिया. माँ की झलक और पिता की पहचान है बेटिया. और इनके होते ही होती है रहमत और बरकत, क्योंकि हिंदुस्तान के आन बान और ये शान है बेटिया, शान है बेटिया. मित्रांनो, एज्युटेक मध्ये शिक्षण आहे, एज्युटेक मध्ये बिझनेस आहे, एज्युटेक मध्ये स्वप्नपूर्ती आहे. 2 दिवसापासून मी आपल्या समोर इथं उभा आहे. आपल्या सर्व मानसिक, बौद्धिक, वैचारिक अडथळ्यावर मात करून आपल्याला पुढे कसं जायचं आहे याची कल्पना प्रशांत सरांनी आपल्याला दिलेली आहे. आपल्याला अडथळे तर भरपूर असणारच. या जगात कुणाला नाही, सगळ्यांना आहेत. अडथळ्यावर मात करत करत आपल्याला पुढे जात असताना पुन्हा पुन्हा अडथळे येणार, पुन्हा पुन्हा अडथळे येणार. जब कोई रास्ता रोके, रास्ता तो कोई भी रोक सकता है आपका. सबसे पहले कौन रोकेगा आपका रास्ता? खुद स्वयं. जब कोई रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है. आलस है, अंधश्रद्धा है, थकान है, बरात भानगड़ी है. जब कोई रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है. अगर थकने पे आ जाओ तो घट जाते हैं दाम अक्सर, मगर ना थकने का इरादा हो तो आपकी कीमत और बढ़ती है, आपकी कीमत और बढ़ती है. या जगात सगळ्या क्रांत्या हा वरचा मजला आहे. या वरच्या मजल्यामुळे क्रांत्या झालेल्या आहेत. हा मजला जर रिकामा झाला मग आपला कार्यक्रम संपला. इथं सतत भरलं पाहिजे. लर्निंग आहे, कंटिन्युअस लर्निंग आहे. स्वतःला अपडेट करायचं आहे. एज्युटेक मध्ये रोज नवीन प्लॅन येतील. दर 15 दिवसाला, महिन्याला प्लॅन येतील. आपल्याला ते अपडेट करायचं. ही जीवन साक्षरता आहे. एज्युटेक ही जीवन साक्षरता आहे. गोरगरिबांच्या मुलांना स्वप्न दाखवणारी ही एक सुंदर प्रणाली आहे. हे बोला शाळांमध्ये, हे जाऊन बोला पालकांना, हे जाऊन सांगा विद्यार्थ्यांना. दारिद्र्यावर मात करून आमच्या एका
शिक्षण प्रणालीनं प्रत्येक गरिबाच्या घरामध्ये एक एक IAS ऑफिसर निर्माण करण्याची ताकद या एज्युटेक प्रणालीमध्ये आहे, हा माझा दावा आहे. हे आम्ही करू शकतो. कुठल्याही पालकाला काय आवडतं? तुम्हाला BV आवडतो का नाही आवडतो? खोटं बोलायचं नाही अशी काल शपथ घेतली ना प्रशांत सरांसमोर, झूठ नाही बोलले. BV आवडतो तर आवडतो ना. मग तुम्हाला BV आवडतो म्हणून आम्ही कशाला तुम्हाला BV द्यायचा? पालकांनी, पालकाला काय आवडतं हे तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे ना. डायरेक्ट ID ग्रीन कर असं कसं होईल? फोन येतात ID ग्रीन झाली का असं कसं होईल? पालकाला काय बोललात, काय स्किल आहे, काय संवाद कौशल्य आहे, काय ज्ञान आहे, काय तळमळ आहे तुमची, आहे का तळमळ? ते तेवढं ज्ञान आहे का? बोलता येतंय का? कम्युनिकेशन स्किल आहे का? इथं प्रत्येक बसलेला माणूस अति उत्कृष्ट प्रेझेंटर झाला पाहिजे. तुम्हाला जर लीडर व्हायचं असेल, तुम्हाला जर पुढे जायचं असेल, तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल, तुम्हाला नाव कमवायचं असेल, तुमच्या स्वप्नपूर्ती करायची असेल, तुमच्या मुलाबाळांना चांगलं शिकवायचं असेल, तर तुम्हाला सगळ्यात आधी याचा अभ्यास करावा लागेल आणि ते सांगण्याचं कौशल्य अंगात आणावं लागेल. दुसऱ्याच्या बळावर अपलाईन, डाऊनलाईन, साईडलाईन, लेफ्ट राईट कोणाच्याच बळावर तर कोणीच मोठं होत नाही, हा गैरसमज आहे. विनायक सुर्वे असतील, माऊली असतील, शेख सर असतील, संतोष असतील, दळवी असतील, आमचे सगळे परभणी नांदेडचे माणसं कोणी असो, आता जगात सगळ्या देशात जाणार आहे. खुद में दम चाहिए, स्वतःमध्ये दम पाहिजे. आपण दुसऱ्याच्या भरोशावर जीवन जगतो, दुसऱ्याच्या आयुष्य भरोशावर आयुष्य जगता येत नाही मित्रांनो. तुम्ही ठरवा, तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही अभ्यास करा. वेळा होता का तर संत तुकाराम म्हणायचं की असाध्य ते साध्य करीता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. हे सगळे संत वचन आहे, राष्ट्रपुरुषांचे वचन आहे. पंडित नेहरू तुरुंगात असताना 9 वर्ष तुरुंगात होते, डिस्कवरी ऑफ इंडिया लिहिला. आपल्यासारखा माणूस तुरुंगात गेला तर आत्महत्या करून मरून जाईल. कुठल्याही वेळेचा सदुपयोग करण्याची ताकद पाहिजे. उठता बसता तुम्हाला हेच दिसलं पाहिजे, ध्यानी मने तुम्हाला हेच दिसलं पाहिजे आणि तुम्हाला हेच करता आलं पाहिजे, तुम्ही हेच केलं पाहिजे. आणि ही करण्याची ताकद नशीब तर प्रत्येकाचं आहे. असो नसीब तर प्रत्येकाचं आहे. हाथ के लकीरों पे मत जा गालिब, हाथ के लकीरों पे मत जा गालिब. अरे नसीब तो उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते, जिनके हाथ नहीं होते. प्रशांत सरांनी सांगितले तुम्ही 1000 दिवस द्या, तुमच्या स्वप्नाची पूर्ती होईल. 3 वर्ष देऊ शकतो का आपण? नाहीतर काय करणार दुसरं? नाहीतर आतापर्यंत काय केलंय? हे करणार नाही तर काय करणार? हे अनेक प्रश्न आहेत. एज्युटेक कोणी करायचं नाही ज्याला जगायचं नाही, ज्याला भिकारी म्हणून जगायचं आहे, ज्याला कवडीची अक्कल नाही, ज्याला मुलाबाळांची काळजी नाही, कुटुंबाची काळजी नाही, जगात फिरायचं नाही, देश बघायचे नाहीत, त्याला काहीच करायचं नाही, अशा माणसांनी एज्युटेक बिलकुल करायचं नाही. आपण ते याच्यात बसत नाही, मग आपल्याला तर करावंच लागेल. आपण शिकलेले आहोत, उच्च शिक्षित आहोत, इथे शिक्षक आहेत. मला वाटतं शिक्षक इथं भरपूर आहेत. किती आहेत? ठीक आहे, एक भी शिक्षक काफी आहे. अब्राहम लिंकन जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हा लिंकनला असं वाटलं की मी अमेरिका बदलून टाकतो. नंतर लक्षात आलं मी काही करू शकत नाही. अमेरिका बदलायची असेल तर शिक्षकाशिवाय पर्याय नाही, गुरुशिवाय पर्याय नाही. म्हणून त्यांनी अब्राहम लिंकनला एक हेडमास्टरला पत्र लिहिलेलं आहे. शिक्षकांना माहित असेल त्यातलं एकच वाक्य महत्वाचं सांगतो, सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. लिंकनचं पत्र आहे.
सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात सगळीच सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी, पण त्याला हे देखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधू चरित्र पुरुषोत्तमही, आणि जसे टपलेले असतात वैरी तसे जपणारे असतात यांच्यासारखे मित्रही, तसे जपणारे असतात यांच्यासारखे मित्र. असोसिएशन, लॉ ऑफ असोसिएशन सकाळी ऐकलं तुम्ही. कुणासोबत राहायचं त्याच्यापेक्षा कुणासोबत राहायचं नाही हे पण कळलं पाहिजे. काय वाचावं, काय वाचू नये, काय पाहावं, काय पाहू नये, कुठे जावं, कुठे जाऊ नये, किती काम करावं, किती आराम करावा, किती व्यायाम करावा. इट्स अ लाईफ मॅनेजमेंट अँड माइंड गेम. हे सगळं जे भाषण आहे तुम्हाला 2 दिवसापासून ऐकताय, आयुष्यभरही ऐकाल, हे सगळं माइंड गेम आहे. मनावर ताबा पाहिजे. मन के जीते जीत और मन के हारे हार है. मन के जीते जीत है, मन के हारे हार है. जो बिना लड़े हार गए उनका धिक्कार है, जो बिना लड़े हार गए उनका तो धिक्कार है. लढो, लढना चाहिए. आपण जन्माला कशासाठी आलो, आपल्याला काय करायचं आहे, एवढं खूप झालं ना, अल्पसंतुष्टी आहोत, आता याच्यापेक्षा जास्त काय करायचं. तुमच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता तुम्ही 100% युटिलाइज करा असं माझं म्हणणं आहे. आणि सचिन तेंडुलकरने सुद्धा स्वतःतल्या 100% सचिन सुद्धा युटिलाइज करू शकला नाही. देयर इज अ हायरार्की ऑफ द ह्युमन नीड. ह्युमन नीडची एक हायरार्की आहे सायकोलॉजिकल लँग्वेज मध्ये, आणि त्याच्यामध्ये द हायेस्ट नीड ऑफ ह्युमन बिंग इज सेल्फ ऍक्च्युअलायझेशन नीड. सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणजे तुमच्या जेवढं पोटेन्शियल असतील, ज्या ज्या क्षमता असतील त्या सगळ्या क्षमता स्वतःच्या कल्याणासाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी, राष्ट्राच्या हितासाठी तुम्हाला वापरता येतात का. त्या जर तुम्ही वापरल्या तर 1000 बिविन, 2000 बिविन, क्राऊन, डायमंड, डायरेक्टर ही अतिशय छोटी गोष्ट तुमच्यासाठी होऊन जाणार आहे. तुमचं लक्षच मोठं पाहिजे. लक्ष जर मोठं असेल तर प्रॉब्लेम नाही. कोशिश करने वालों की हार नहीं होती. तुम्हाला सतत प्रयत्न करता आले पाहिजे. कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता, कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता. एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. घेता येतं का बघा, लावता येतं का बघा. मित्रांनो, एज्युटेक या संस्थेच्या स्थापनेनंतर मला वाटतं आता जवळजवळ 2-3 वर्ष होऊन गेलेली आहे. ही बिगिनिंग आहे, ही सुरुवात आहे. जशी स्वराज्याची सुरुवात होती, स्वराज्याच्या सुरुवातीला फार थोडे मावळे होते, पण नंतर महाराजांना माहिती होतं की स्वराज्य स्थापन होणार आहे आणि नंतर काय होणार आहे. तसं निलेशजींना हे माहिती आहे याचं नंतर काय होणार आहे. संपूर्ण देशामध्ये ही सिस्टीम जाणार आहे. हा विषय खूप मोठा आहे. आपल्याला जर समजला तर मला काही याच्यामध्ये प्रॉब्लेमच नाही. मी नेहमी म्हणतो की हे शिरोळेंची हिंमत बघा, शिरोळेंची हिंमत बघा, हा साक्षात छावा आहे. कुठे आहे शिरोळेंची हिंमत बघा, हा साक्षात छावा आहे. मी गर्जना करून सांगतो हा सिंहाचा दावा आहे. मी गर्जना करून सांगतो हा सिंहाचा दावा आहे. माहुली है बाहुबली, है का नहीं. माहुली है बाहुबली, ये हमारा नुस्खा है और झुकेगा नहीं साला. ये हमारा पुष्पा है, झुकेगा नहीं साला. ये हमारा पुष्पा है. मित्रांनो, को जागृती. महाराज म्हणायचे अहम जागृती. मी महाराजांचं उदाहरण जाणीवपूर्वक देतो. कोणत्या कारणासाठी स्वराज्य, कोणत्या कारणासाठी एज्युटेक. को जागृती, अहम जागृती. शिकण्याचे हे शिक्षण आहे. तुम्ही जागे आहात का. प्रशांत सर म्हणतात, काय म्हणतात, आप मेरे साथ हो. तर तुम्ही काय म्हणता, मला तर तसं काही म्हणता येत नाही. आप मेरे साथ हो, और बहुत स्लोली बोल रहे हो. रियली. को जागृती, अहम जागृती. तुम्ही म्हणा अहम जागृती, को जागृती. क्या बात आहे. शिकण्याचे हे शिक्षण आहे. हे कशासाठी आज. को जागृती, अहम जागृती. शिकण्याचे हे शिक्षण आहे. भरभरून जीवन जगावे
यासाठी प्रशिक्षण आहे. भरभरून जीवन जगावे यासाठी प्रशिक्षण आहे. या ज्ञान मंदिराच्या, हे ज्ञान मंदिर आहे, एज्युटेक हे ज्ञान मंदिर आहे. या ज्ञान मंदिराच्या तुमच्याच हातात ज्योती, या ज्ञान मंदिराच्या तुमच्याच हातात ज्योती, तुमच्याच मांगल्याने त्या इथे पवित्र होती. या ज्ञान मंदिराच्या तुमच्याच हातात ज्योती, तुमच्याच मांगल्याने त्या इथे पवित्र होती. पुण्यतीर्थ भारताच्या गुणवंत बालकांनो, देशाची करुण सेवा तुम्हीही यशवंत व्हावे. देशाची करुण सेवा तुम्हीही यशवंत व्हावे. वेळ झाला टू कन्क्लूड. हा नाही, सर आलेत आणि अजून भरपूर मार पडणार आहे तुम्हाला. सरांसाठी तुमचे साधे वचनही एक शब्द जरी निघाला तोंडून तरी सगळ्यांना सांगाल, तुम वचनही आम्हासाठी शासन आहे. आहे का नाही? फिर बजाव. महाराजांचा एक एक शब्द मावळे झेलत होते. तुमचे साधे वचनही आम्हासाठी शासन आहे. कानात प्राण आणून ऐका, आता निलेशजींचे भाषण आहे. कानात प्राण आणून ऐका, निलेशजींचे भाषण आहे. भारताच्या रक्षणाला महाराष्ट्र धावून आला. अरे महाराष्ट्र म्हणल्यावर तरी जरा काय झालं पाहिजे. भारताच्या रक्षणाला महाराष्ट्र धावून आला. देश घडविण्या निलेश आमचा सारे विश्व पाहून आला. सारे विश्व पाहून आला. हा तुमचा व्यवसाय नाही, हा तुमचा व्यवसाय नाही, हे तुमचे पॅशन आहे. हा तुमचा व्यवसाय नाही, हे तुमचे पॅशन आहे. अंतरंग मी जाणतो, हे तुमचे मिशन आहे. अंतरंग मी जाणतो, हे तुमचे मिशन आहे. दिल थाम के बैठो यारो, दिल थाम के बैठो यारो, ये तो सिर्फ झांकी है. दिल थाम के बैठो यारो, ये तो सिर्फ झांकी है. पूरे देश में हंगामा होगा. पिक्चर अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है. जय हिंद, जय भारत, जय एजुटेक. फर्स्ट टाइम छान झालं.